Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1578. आजची तारीख आहे 12 जून 2019. आता वाजले रात्रीचे 1 वाजून 31 मिनिट. रात्रीचे 1:30 वाजले. आज माहित नाही समहाव मी खुश आहे, बट कधी कधी मला बहुत भीती वाटते राव. सांगू काहून की माझ्यासोबत असं नेहमीच होते की नाही का, थोडस एक प्रकारे खुशीचा माहोल येतो, थोडसाच हलकासा, आणि त्याच्यानंतर मग जो रिवॉर्ड भेटतो दुःखाचा तो अति जास्त असतो. सो त्यामुळे मला भीती वाटते की साला समोर जाऊन काही ना काही वाईट नाही होऊन जाऊ आपल्यासोबत. त्यामुळे मी बहुत भीतो आणि त्यामुळे मी नेहमी विचार करतो साला माझ्यापासून काही गलती नाही झाली पाहिजे. माझ्यापासून एक गलती झाली म्हणा आज. यस, कसं केलं की केबल ट्रेच्या 2 फाईल होत्या अंडर बॉडीच्या. ओके, तर केबलच्या 2 फाईल जेव्हा मी एकमेकात मर्ज केला त्यामुळे काय झालं की तर त्यामुळे नाही का ते रिप्लेस करत होते एकमेकात. आता रिप्लेस झाले त्याच्यामुळे काय झालं की मोस्ट ऑफ द आयपीटी एकमेकात मिसळले आणि त्यामुळे ते पूर्ण भसकलं, ते पूर्ण फाईलच भसकली. ओके, तर मग इन्व्हेंटरची फाईल मर्ज होऊन न राहिली होती. मग काय, मग मी सॅट फाईल मारली, सॅट फाईलला इन्व्हेंटर मध्ये टाकलं, इन्व्हेंटर फाईल बनवली आणि त्याच्यानंतर ते काम केलं. ओके, आता हे सगळं झालं, बट त्याच्यानंतर मी विचार केला की साला कारण सॅट फाईल आहे याचे काही हे येत नाही, म्हणजे जसं आपण कोणती फाईल्सला जर कोणत्या ऑब्जेक्टला एक्सट्रूड करायचं तर एक्सट्रूड कमांड त्या इन्व्हेंटरच्या आयपीटी मध्ये येते ऑपरेशन्स त्याच्यामध्ये. बट आता हे सिंगल हे सॅट फाईल आहे ना, तर सॅट फाईल मध्ये इट जस्ट लाईक ते सॉलिड व्हॉल्यूम असतो, त्याच्यामध्ये आतमध्ये काहीच ऑपरेशन नसते का तू एक्सट्रूड मारला की स्वीप मारला की काय मारला, काही नाही, जस्ट लाईक फक्त सॉलिड बॉडी असते, दॅट्स इट. सो तो एक थोडासा एक इश्यू, थोडा भीती वाटून आला या. बट मला असं वाटत नाही, कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा इमर्जन्सी मध्ये हे सिच्युएशन करतो या, कारण युजली आपली जी डिटेलिंग असते ते व्हॉल्यूम ऑक्युपाईड असते, म्हणजे त्या ऑब्जेक्टनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलं आहे या, आणि यासाठी काही डिपेंडंट राहत नाही. युजली जे सिम्युलेशन किंवा मेजरमेंट डिपार्टमेंट किंवा जे काही स्ट्रेस अनालिसिस काढणारे लोक आहेत ते त्यांना मेजरमेंटची गरज असते आणि ते बाय एक्सटर्नली घेतात, नॉ की इंटरनली. वेल, जरी घेतही असेल तरी आपण एवढं एकदम एक्झॅक्टली काढत नाही. समजा एक्झॅक्टली काढण्यासाठी आपल्याला 2D ड्रॉइंग्स पाहिजे, एक्झॅक्ट डायमेन्शन पाहिजे, तर आपण या साऱ्या गोष्टी काढू शकतो. बट व्हॉट एव्हर या, सो स्टील इट इज गुड. थोडीशी भीती तर वाटते या, बट त्याचा एक बॅकअप वगैरे माझ्या ह्याच्यामध्ये आहे. सो डोंट नीड टू वरीड अबाउट दॅट. ओके, अजून काय झालं. आज सकाळी मी पिक्चर पाहायला गेलो या. अनफॉर्च्युनेटली आज सकाळी उठलो मी 8 वाजता उठलो. उठल्यानंतर मग चला विचार केला की जाऊ का नाही जाऊ. 7:30 वाजता उठलो मी विचार करून. त्याच्यानंतर मग विचार केला की जाऊच म्हणलं. 9 वाजता जर शो होता, मग मी फटाकसे तयारी केली. 8 वाजता निघालो, गाडीने निघालो या. बाईकने एम्प्रेस मॉल मध्ये गेलो. तिथे नंतर पिक्चर बघितला, हा वाला कोणता, डार्क फिनिक्स. येस. आता या फिल्म बद्दल सांगायचं म्हणलं तर फिल्मची स्टोरी इतकी जास्त काही फारशी खास नाही आहे. लिटरली सांगतो वाय. कारण जे जर या स्टोरीमध्ये जे काही कॉन्सिक्वेन्सेस होऊन राहिले त्यासाठी एक बहुत स्ट्रॉंग रिझन पाहिजे या. वाय जीन ग्रे बिकेम अ डार्क फिनिक्स, ते यासाठी बहुत स्ट्रॉंग रिझन पाहिजे या. समज जर ती रेव्हनला मारून राहिली किंवा एक्समॅनवर हमला करून राहिली, सो त्यासाठी एक खूप स्ट्रॉंग रिझन पाहिजे. याच्यामध्ये जे रिझन दाखवलंय ते दाखवलंय की शी बिकेम व्हेरी मच पॉवरफुल बिकॉज ऑफ दी सोलर विंड इन दी स्पेस. ते स्पेसमध्ये जातात आणि अनफॉर्च्युनेटली ते सोलर विंड वरती अटॅक होऊन जाते आणि त्यामुळे
ती इन्फेक्टेड होऊन जाते आणि शी बिकेम व्हेरी मच पॉवरफुल. या आता ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, बट याच्यामध्ये ते एलियन्स कुठून आले यार? हे एक नवीनच फंडा होता हा एलियन वाला. सो आणि काफी अनएक्सपेक्टेड होता हे एलियन वाला. सो याला काही फारसं दाखवण्याची काही गरज होती नाही. आता त्याच्यामध्ये दाखवलं तर या ते ऍक्च्युअली एक्समॅन मध्ये ते एलियन का काम करून राहिले? युजली एक्समॅन नाही आहे ना, ते स्पेसवर जायलाच नाही पाहिजे. युजली जे एक्समॅनची सागा सिरीज आहे ना, ती इन टू दी अर्थच्या हिस्ट्री, फ्युचर, प्रेझेंट, पास्ट मध्ये झाला पाहिजे, ना की स्पेस मध्ये आणि एलियन्सशी जास्त भिडायला पाहिजे असं मला वाटतंय. बट या फिल्म मध्ये त्यांनी हे दाखवलं. या सो याच्यामध्ये स्टोरी मला काही फारशी काही आवडली नाही. तर याच्या इम्पॉर्टंट हेच असते यार, की स्टोरी तुमची किती जास्त भयानक आहे आणि तुम्ही त्या समजा स्टोरी खूप जास्त चांगली असेल तर तुम्ही त्याला प्रेझेंट किती चांगल्याने करत आहे. आता कसं आहे की एक्समॅनचं प्रेझेंटेशन नेहमीच चांगलं असते. यस, आणि यावेळेस प्रेझेंटेशन वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली गुड, बट स्टोरी एवढी काही खास नसल्यामुळे प्रेझेंटेशनवरही जास्त इम्पॅक्ट पडला नाही का कोणाला जास्त एकदम प्रेफरन्स द्यावं. किंवा याच्यामध्ये जीन ग्रेला सर्वात जास्त प्रेफरन्स दिला, बट त्याच्यामध्ये पण तिची ताकद इतकी चांगल्याने दाखवण्यात आली म्हणा असं नाही. पण समजा स्टोरी जर खूप चांगल्याने नॅरेट केली असती तर दॅट वुड बी रिली गुड. आणि हे एक नवीन डिरेक्टर आहे, त्यांनी ही फिल्म बनवली आहे. त्यांचं नाव काय झालं, नाव पण नाही माहित, बट नेहमी मॅथ्यू वॅगन आणि त्याच्यानंतर 2-3 जण डिरेक्टर आहे ज्यांचे मला नाव माहित आहे, तेच एक्समॅनचे मूवीज बहुत जबरदस्त बनवतात. बट दिस टाइम इट डझन. जस्ट लाईक सांगू तू, एक्समॅन ओरिजिन वुल्व्हरिन ही मूवी बघ. याची स्टोरी इतकी भयानक आहे, इतकी जबरदस्त आहे. याच्यामध्ये एक्समॅन ओरिजिन वुल्व्हरिनची फुल स्टोरी लाईन दाखवली आहे, का तो कुठून पैदा झाला, त्याचे ते क्लॉज कसे बनले, त्याचं ते ऑपरेशन कसं झालं, आणि त्याला ते स्टीलचे ते क्लॉज कसे काय भेटले. या साऱ्या गोष्टी एक्समॅन ओरिजिन वुल्व्हरिन मध्ये दाखवण्यात आल्या. आणि त्याची स्टोरी इतकी जबरदस्त होती ना, तर त्याच्यामध्ये नाही का प्रेझेंटेशन जरी फिकं असलं ना तरी त्याची स्टोरी उठून दिसली, आणि त्यामुळे तो फिल्म बहुत जबरदस्त वाटला. एक्समॅन ओरिजिन वुल्व्हरिन वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग मूवी. आणि त्याच्यावर तर गेम पण निघालाय. इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली ग्रेट थिंग. ओके, मग काय गेलं, मग मी मॉलमध्ये फिरलो थोडसा. यस, मॉलमध्ये फिरलो, त्या बुक स्टोअर मध्ये गेलो. तिथे मला एक वाटलं की चला आपण थोडंसं वाचन कधीच केलं नाही. यस, लिटरली आपण मोस्ट ऑफ द टाइम आपण स्क्रीन समोर किंवा मोबाईल समोर छेडत राहतो. युजली आपण कधी रिडिंग करत नाही. आणि खूप वर्ष झाले मला वाचलं नाही काही गोष्ट, म्हणजे रीड नाही केलं मी. म्हणजे गोष्टी मी जाणून घेतो. समजा जर मला कोणती गोष्ट जाणून घ्यायची आहे, समजा जर मला भोपाळ गॅस स्टँड बद्दल जाणून घ्यायचं आहे, तर मी युट्यूबवर जातो, भोपाळ गॅस ट्रेजरी किंवा न्यूक्लिअर याच्यावर जे काही झालं आहे, प्रॉब्लेम झालाय, ते मी लेक्चर्स वगैरे डायरेक्ट ऐकूनच घेतो. समजा जर मला वर्ल्ड वॉर 2 बद्दल जाणून घ्यायचं आहे, मी डायरेक्ट युट्यूबवर जातो आणि त्याच्याबद्दल ऐकूनच घेतो, जे लेक्चर्स वगैरे, समथिंग व्हॉट हॅपन किंवा डॉक्युमेंटरीज बघून घेतो. बट कधी ते वाचलं नाही. खूप दिवस झाले मी लिटरली कधी वाचलं नाही. सो मला असं वाटलं की थोडंसं आपण वाचनाकडे खूप जास्त दुर्लक्ष करून राहिलोय. लिटरली मी बहुतच कमी वाचत होतो. म्हणजे सांगूया 2 वर्षामध्ये मी काही वाचलं असेल तर ते फक्त फाईलचे नावं, हे नाव आणि ते नाव, बस हेच. बाकी तर असं काही ना पेपर वाचला, ना काही नथिंग ऍट ऑल. सो मला वाटलं की माझ्या रिडिंगवर खूपच एकदम कमी प्रभाव येऊन राहिला आहे, आणि समोर मला असे मोठे मोठे टार्गेट अचीव्ह करायचे आहे, तर आपल्याला थोडे स्वतःबद्दल जाणून घ्यायला पाहिजे, आणि रिडिंग इज इम्पॉर्टंट. सो आज एक पुस्तक घेतलं, द सिक्रेट नाही का रे, ते आकर्षणाचा नियम वगैरे. मला वाटलं ही बुक यासाठी घेतली कारण एक प्रकारे मी डिटेलमध्ये जाणून घेतो की हे आकर्षणाचा नियम वगैरे काय असते, आणि याला आपण कशाप्रमाणे आपल्या टार्गेट्सला अचीव्ह करतो, हाऊ इज दिस थिंग.
या सो आजच घेतली भेट, बट मला वाचायला कथाही वेळ भेटला नाही, कारण मी आलो 2 वाजता. 2 वाजता आल्यानंतर मग मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेलो आणि आता राईट नाव आलो. सो यस, अनदर थिंग इज दॅट की आई वडील नागपूरला आले आहे. माझ्या आईचं उद्या ऑपरेशन आहे. ते एक प्रकारे माझ्या आईचं ते एक प्रकारे पोटाचं थोडस ऑपरेशन आहे उद्या. ते गर्भाशयाच्या पिशवीचं ते ते 3-4 वर्ष अगोदर नाही का ऑपरेशन झालं, बट त्या गर्भाशयाच्या पिशवीमुळे ते ते जे टाके लावले होते आतून ते फाटले आणि त्यामुळे आईचं पोट खूप जास्त दुखते. सो उद्या ऑपरेशन आहे आणि ते टाके बरोबर प्रॉपरली सील करणार आहे वगैरे वगैरे समथिंग. सो यस, तर उद्याचा दिवस पण असाच जाईल. उद्या आपल्याला काय असं पिक्चर पाहायला काय भेटणार नाही. उद्या आपण दवाखान्यातच राहू, आईसोबत राहू, बट मी ते पुस्तक वाचीन ना उद्या. So till then everything is fine, is good. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1578. Right now we are at Nagpur, Maharashtra. And thank you.